तर मैत्रिणींनो, आज आहे महाशिवरात्री आणि आज आपण पाहणार आहोत पहाटे 5:30 वाजल्यापासून तर संपूर्ण अशा दिवसाचा व्हिडिओ. तर आम्ही दिवसभर कुठं गेलो, काय केलं हे सर्व आपण पाहणार आहोत. असं फराळाचं झालंय. आता थोडंसं आगरगावच्या बाजारात फिरतोय. काकूला काय घ्यायचंय? तुला काय घ्यायचं? गोंगडी घ्यायची. चला आता खिरणीच्या महादेवाला जाऊ. तिकडेच आहे ना. तर मैत्रिणींनो, आज पहाटे 5:30 वाजताच आमचा दिवस सुरू झालेला आहे आणि ज्योती, श्याम आणि आम्ही तिघंही चाललेलो आहोत सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाला. तर ज्योतीने पहा सकाळी सकाळी बेल तोडलं, इथं तुळशीला पण दिवा लावून घेतलाय आणि मुलं आज झोपलेले कारण त्यांच्या जवळ दर्शन आहे आज. तर पहा मंदिरात आलोय, मस्त अशी रोषणाई केलेली आहे सोमेश्वर मंदिरात. तर आमच्या गावातील जे सोमेश्वर मंदिर आहे ना, तर 5:30 वाजता खूप असा अंधार असतो आणि आम्ही मंदिरात आलेलो आहोत सोमेश्वर महादेवाच्या. तर भरपूर अशी गर्दी आहे, सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे आणि छान असं डेकोरेशन केलंय पहा. तर हे सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे ना, तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांनीही दर्शन घेतलेलं आहे. तर अशी या गावाची आणि या महादेवाची ख्याती आहे. तर हे पंचमुखी मंदिर आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. पंचमुखी महादेवाचं संगमरवरीचं असं लिंग आहे आणि खूप सुंदर असं सजावट केलेली आहे मंदिरामध्ये. पहाटे 4 वाजता इथं महारुद्र अभिषेक झालेला आहे आणि खूप छान अशी पाकशाळेमध्ये इथं नैवेद्य वाटायला ही सुरुवात केलेली आहे. साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद आम्हीही घेतला आणि आता 7 वाजता इथं शिवलीला अमृत पारायण सोहळा सुरू होणार आहे. महादेवाला जाऊन आली हा का? तर दर्शन आलेलं आहे माझ्या दिराचा मुलगा आणि दर्शन इथं ऋग्वेद ऋषांगला सोबत होता, त्यामुळं आम्ही पहाटे 5:30लाच महादेव मंदिरात जाऊन आलो. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. चालले का रे मंदिरात? खिचडी खाऊन या. दर्शन काका आले बसून पोरांची मजा झाली. हाय ज्योतीने इथं आहे ना सकाळी सकाळी कलरचा सडा टाकलाय आज आणि मस्त अशी रांगोळी काढली. आणि पहा आमची शिवसकाळ मस्त. राजलक्ष्मी पण मंदिरात जाऊन आलेली दिसते है ना. हा, सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या गावामध्ये खूप सुंदर असं पंचमुखी सोमेश्वर महादेव मंदिर आहे. तर आज पहाटेच आम्ही पूजा केलेली आहे आमच्या गावातल्या महादेवाची. तर आजचा व्हिडिओ आहे ना स्किप न करता संपूर्ण पहा, कारण आज आहे ना कालभैरवनाथाला पण जायचं आहे आपल्याला. तर आज आहे अरुणभाऊची पंगत तिथं महाशिवरात्री निमित्ताने. तर तिथं पण तुम्हाला मी घेऊन जाणार आहे, कारण कालभैरवनाथ ही महादेवाचंच एक रूप आहे. तर चला तुम्हाला आज घेऊन जाणार आहे कालभैरवनाथाला. आपण कितीतरी वेळा ते मंदिर पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये, पण आज महाशिवरात्रीच्या पर्वावर पुन्हा एकदा जाऊया. तर महादेवाच्या मंदिरातली पूजा तर झाली होती, पण आपल्या घरातली महादेवाच्या छोट्याशा लिंगाची पूजा राहिली होती. तर इथं पांढरी फुलं घ्यावं म्हटलं महादेवाला आणि बेल पण आहे आपल्या दारामध्ये छोटंसं. तर बेलाचे पानं पण मी घेतलेले आहेत आणि आज शिवलीला अमृतचा 11वा अध्याय मी वाचणार आहे. दरवर्षी मी महादेव मंदिरात शिवलीला अमृतच्या पारायणाला बसत असते, पण यंदा आता आपल्याला कालभैरवनाथाला जायचंय, त्यामुळं म्हटलं चला आता फक्त 11वा अध्याय वाचावा. तर छोट्याशा बेलाचे पानं तोडले आणि मस्त अशी इथं आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची पूजा मी करून घेतली. तर आपल्या देवघरामध्ये छोटंसं शिवलिंग असलेलं चालतं, त्यावर नागही चालतो. फक्त ते शिवलिंग एकाच धातूचं असावं आणि त्यावरचा नाग पण एकाच धातूचा असावा.
आता देवपूजा झालेली आहे आणि मी इथं शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचणार आहे. तर मैत्रिणींनो, आज हा 11वा अध्याय वाचला तरीही सर्व शिवलीला अमृत वाचल्याचं पुण्य मिळतं. समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित महिषी. तर सकाळी आम्ही महादेवाच्या मंदिरातून थोडासा खिचडीचा प्रसाद आणला होता, पण आता थोडीशी खिचडी परतते, कारण मुलं पण खाऊन येतात का नाही आणि आम्हाला पण जायचं आहे कालभैरवनाथाला. तर तिथं खूप उशिरा असं जेवण असतं, तर त्यामुळं म्हटलं चला आता थोडीशी खिचडी परतून घेते. तर सर्वच थोडा थोडा नाश्ता करतील. तर एकादश किंवा शिवरात्र जरी असली ना तरी भूक तर आपल्याला वेळेवरच लागते, आहे का नाही. तर हे ठरलेलंच आहे. तर मस्त अशी खिचडी परतली आणि सर्वांनी आम्ही छान असं खिचडी खाल्ली. ज्योती, श्याम, अरुंभाऊ, स्वाती आणि त्यांचं सर्व कुटुंब ते पुढं गेले होते आणि आम्ही चाललेलो आहोत पाठीमागून. तर ही गाडी केलेली आहे स्कॉर्पिओ. तर आम्ही सर्वजण चाललोय. आता काकू पण आहे आणि वर्षा पण आहे. तर सर्व आता मुलं पण आहेत आणि आम्ही चाललोय कालभैरवनाथाला. तर चला आता. 40 के 30 60 तर कालभैरवनाथाला आपण जातो ना, तर पूर्ण असं डोंगर आणि दऱ्या आहे आणि पूर्ण असा जंगलचा रस्ता आहे. तर पहा, इतके सुंदर असे गुलाबी रंगाचे फुलं इथं उमललेले आहेत सर्व घाटामध्ये आणि सर्व दऱ्यांमध्ये. तर आता चला घेऊया दर्शन. कालभैरवनाथाची जेव्हा 12 वाजताची जी आरती होते ना, तर सर्व अन्नदाते या आरतीला हजर असतात आणि त्यांच्या हाताने ही आरती होते आणि घोडा नाचतो ना, तर ते खूपच असं अप्रतिम सुंदर असं दृश्य आहे. तर आता सर्व दात्यांच्या हस्ते आपल्याला अन्नग्रहण करायचं आहे. तर चला आता. तर आज तुम्हाला मी दाखवत आहे कालभैरवनाथाचं अन्नछत्रालय. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनलेले आहेत आणि हे सर्व फराळाचे पक्वान्न आहेत. इथं आगडगावच्या बाजारात घोंगड्या आल्यात विकायला, सगळं काही. डोंगरातल्या भाज्या, कडधान्य, मस्त असं फराळाचं झालंय. आता थोडंसं आगडगावच्या बाजारात फिरतोय. काकूला काय घ्यायचंय? तुला काय घ्यायचं? घोंगडी घ्यायची, रताळे गेले होते ना. छोटी रई शेवटी रई घेतली घरी दूध टाकून त्या बाया येतात. चला, पुरे आल्यात. अरे कुठं निघाले तुम्ही खरेदी करायला? पोरं काहीच नाही आहे तिकडे. आम्ही चक्कर मारून आलोय.
तर सर्व आगडगावचा बाजार फिरलो तर या आगडगावच्या बाजारात कडधान्यही खूप छान असे विक्रीसाठी येतात. आम्ही कितीतरी वेळा इथं घेतलेले आहे. सर्वांनी छान असं फोटो सेशन केलं आणि आता आपण जाणार आहोत खिरणीच्या महादेवाला. तर चला आता तुम्हाला घेऊन जाते खिरणीच्या महादेवाला. तर हा खिरणीचा महादेव आहे ना, तर इथं खूप सुंदर असं महाकालेश्वर सारखं शिवलिंग आहे. तर प्रति महाकालेश्वर आहे ते. या तरी ते मंदिर हा या तरी मंदिर खाली खाली नाही दिसत काहीच नाही. समोर ओम आहे. तर मैत्रिणींनो, आज संध्याकाळी आपल्या गावातील सोमेश्वर महादेवाची खूप भव्य अशी मिरवणूक निघणार आहे आणि अघोरी या मिरवणुकीमध्ये तांडव करणार आहेत आणि खूप सुंदर असा शिवपार्वतीचा विवाह मंदिरामध्ये होणार आहे. तर ते सर्व व्हिडिओ मी तुम्हाला आहे ना आपला शेतमाळाच्या शॉर्टवर टाकणार आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते व्हिडिओ नक्की जाऊन पहा. खूप सुंदर असा सोहळा आमच्या गावामध्ये होणार आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये.